पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। हम तुम्हारे साथ हैं। रघुनाथ राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजीव राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रघुनाथ राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीस फलटण शहर व तालुक्यातील रामराजे निंबाळकर समर्थक यांचा मोठा विरोध दिसून आला होता। भाजप उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रामराजे निंबाळकर समर्थकांनी मेळावा घेत आक्रमकपणे रणजितसिंह निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत काही झाले तरी आम्ही त्यांना मतदान करणार नाही असा निर्धार व्यक्त केला होता। रामराजे समर्थकांच्या या निर्धारामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना देखील हस्तक्षेप करावा लागत असल्याचं दिसून आलं। होळकर यांची समजूत काढली जात असल्याचे दिसून आले, परंतु उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना स्पष्टपणे आमच्या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही तर त्याची जबाबदारी माझी नसणार आहे असं सांगितलं आहे। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा दबदबा पाहून रामराजे आपल्या समर्थकांना वेगळा निर्णय घेण्यापासून अडवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच आज फलटण तालुक्यातून मोठी घडामोड समोर आली आहे। फलटणहून शेकडो वाहनांचा ताफा अकलूजकडे जात असताना दिसून आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रविवारी धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली। आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर शिवरत्न बंगल्यावर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ होत असताना फलटण तालुक्यातून रामराजे निंबाळकर समर्थकांच्या शेकडो वाहनांचा ताफा अकलूजकडून निघाल्याचं दिसून आलं। अकलूज माळशिरस रस्त्यावर फलटणकर आमचं ठरलंय असं फलक लावलेला शेकडो गाड्यांचा ताफा शिवरत्न बंगल्याकडे निघाल्याचं दिसून आलं। यावेळी माध्यमांशी बोलताना रामराजे निंबाळकर समर्थकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून आम्ही आमच्या नेत्यांना आधीच सांगितलं होतं, यावेळी आम्ही तुमचं ऐकणार नाही, आतापर्यंत तुमचं ऐकलं आहे, आता तुम्ही आमचं ऐका आणि यातूनच आता आम्ही धैर्यशील मोहिते पाटील आणि तुतारी यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार करून मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला जात असल्याचं म्हटलंय। तुतारीचा प्रचार शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फलटणहून अकलूजला निघालेल्या रामराजे निंबाळकर समर्थक यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ राजे निंबाळकर यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आपल्या समर्थकांसमोर जात आहात। फलटणच्या मेळाव्यामध्ये तुमच्या समर्थकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही या वेळेला कोणाचंही ऐकणार नाही, आतापर्यंत रामराजे साहेब आम्ही तुमचं ऐकलं, यावेळी तुम्ही आमचं ऐका, तर हा निर्धार घेऊन हे तुमचे समर्थक निघालेले आहेत आणि तुम्ही त्यांना साथ देत असल्यामुळे त्यांचा उत्साह प्रचंड दिसून येतोय, काय सांगता? ही परिवर्तनाची लाट आहे आणि अन्यायाविरोधाचा लढा आहे। जर फलटणला आम्हाला काही त्रास होत असेल तर त्याच्या विरोधात माणसं एवढी पेटत नाहीत तर कधी लोकली त्रास होतो म्हणूनच माणसं पेटतात नाही, आणि जनमनाचा विचार करूनच आम्ही हे निर्णयाला आलेलो आहे। त्यावेळेला त्या बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय आक्रमकपणे वैयक्तिक अन्याय केला जातोय, निरनिराळ्या पद्धतीने दडपण आणलं जातंय, विकासाचे खोटे वायदे केले जातात, दुजाभाव केला जातोय, अशाही व्यथा मांडल्या होत्या। या व्यथाचा हा स्फोट आहे असं तुम्हाला वाटतं? हा स्फोट आहे, असंतोषाचा स्फोट आहे, असंतोषाचा स्फोट आहे, म्हणूनच ही माणसं अशी आलेली आहेत, मांडमध्ये माणसं जुळलेली आहेत। सगळीकडे ज्या वेळेला माणसं जुळायला लागतात तेव्हा कुठंतरी प्रॉब्लेम असतो। क्रांती त्याच वेळेला घडते ज्या वेळेला प्रॉब्लेम असतो, ही क्रांती आहे। उमेदवार बदलावा अशी मागणी रामराजे निंबाळकर यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे केली होती, परंतु वरिष्ठांकडून त्याबाबत फारशी गंभीर दखल घेतली गेली नाही असं तुम्हाला वाटतं? हो, घेतली गेली नाही। वास्तविक पाहता मित्रपक्षांना विचारणं गरजेचं होतं, पण त्यांनी विचारलंच गेलं नाही, कुणाला न विचारता ही उमेदवारी लादली गेली। निदान उमेदवारी देताना त्याला त्यांच्या तालुक्यात, स्वतःच्या तालुक्यात जनाधार आहे की नाही
हे चेक करणं तर गरजेचं आहे. जर जनाधारच नसेल तर त्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची आणि दुसऱ्या तालुक्यांच्या जीवावर निवडून आणायचं ही चुकीची गोष्ट आहे ना. युती धर्म पाळला जावा अशी अपेक्षा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून रामराजे साहेबांकडे केली जात आहे आणि आपल्या त्यांच्या समर्थकांचा हा जो निर्णय आहे तो त्यांना भविष्यात राजकीय अडचणीत शेवटी पब्लिक असेल तरच नेते असतात. जर पब्लिकच आमच्या हाताखालून सुटली तर आम्ही नेतेच राहणार नाही ना. तेव्हा राजे तर आता आम्ही नाही आहे, आम्ही नेतेच आहोत. मग नेते जनाधार जनमताचा विचार केलाच पाहिजे, दुसरं काय करणार. राज्यामध्ये काहीतरी वेगळी परिवर्तनाची लाट आली असं तुम्हाला वाटतं का? कारण वातावरण एकंदर चित्र पाहता प्रचंड संतप्त प्रतिक्रिया लोक व्यक्त करताना दिसून येत आहेत. मी राजकारणात फार ॲक्टिव्ह नसतो आणि लोकल राजकारणात पलटणपुरता मी मर्यादित आहे. तेव्हा राजकारणात महाराष्ट्रात कसली लाट आली आहे हे काय माझं विषयही नाही आणि माझं भविष्यही नाही. माझा तो विषयच नाही. विषय माझा एवढाच आहे की माझ्या मातृभूमीला, माझ्या फलटणला, माणला हा आबरूदार नेता असावा. आम्हाला दबावाखाली जगायचं नाही आहे, दबावाखाली त्रास करून घ्यायचा नाही आहे किंवा कोणी पोलीस स्टेशनचं राजकारण करायचं, अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकारण करायचं. वाटेल तसे लोक एका केसवरून बडतर्फ केले जातात, तडीपार केले जातात. हा सगळा विषय फार विचित्र आहे. लोकांच्यावर अन्याय केला जातो आणि सरकारी यंत्रणा त्याच्यात कम्प्लिटली सामील आहे हे मला मोठ्या खेदाने म्हणावंसं वाटतं. पोलीस स्टेशन मेन म्हणजे पोलीस स्टेशन आणि रेव्हेन्यू खातं या सगळ्या लोकांचा अत्यंत त्रास आम्हाला आहे. फलटण बारामती रेल्वे यासह अनेक पाण्यासारखे गंभीर प्रश्न जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते ते सोडवले असा दावा रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून केला जातो. अनेक विकास कामं आम्ही आमच्या भागात केली असा दावा केला. रामराजांनी नीरा देवगर धरण तयार करण्यासाठी उभी हयात घालवली. एक टेंडर काढून आणलं आणि 10-15 किलोमीटरचं काम झालं तर तो पाणीदार माणूस होत नाही. जो हयात घालवतो आणि त्या ठिकाणी ते धरण उभं करतो, मग ते विजयदादा असोत किंवा रामराजे यांच्या प्रयत्नातून ही धरणं उभी राहिलेली आहेत आणि हे पाणी आलेलं आहे. त्यांचा स्वतःचा कारखाना देखील ज्या ठिकाणी उभा आहे ते देखील पाणी रामराजांनीच आणलेलं आहे आणि ते काळं त्यांनी केलं आहे. 15 गावात पाणी काळं झालं आहे. विषय असा आहे की पिण्यासाठी पाण्याची पाळी सोडली गेली होती. यांनी स्वतःचे तलाव भरून घेतले. ह्या गोष्टी अशा चालू शकत नाहीत. माझी पण सांगवीत जमीन आहे. टेलला माझी जमीन मी शेवटची भिजवतो. माझा ऊस भिजला खराब झाला तरी मला चालतं, पण तो जनतेचा भिजवला जायला पाहिजे ऊस, हे मी पहिल्यांदा मानतो. फक्त अधिकाऱ्यांना हाताशी धरून जनतेच्या तोंडातला घास काढून घेणं कितपत योग्य आहे. आमचं ठरलं आहे. आम्ही आमचा रिझल्ट देणार. तुतारी 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 राजांचा विजय असो.